भक्तिस्थळ अहमदपूर जिल्हा लातूर येथे दिनांक 10 जून 2026 रोजी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या संकल्पनेतून शिवा गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या परिषदेला महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा राज्यातून शिवाचार्य, मठाधिपती, शिवकीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, शिवा संघटना पदाधिकारी, साहित्यिक, अभ्यासक उपस्थित होते। विशेष बाब म्हणजे या गोलमेज परिषदेला 50 शिवाचार्य व पंचाचार्य उपस्थित होते। या परिषदेमध्ये 3 महत्त्वाचे ठराव घेण्यात आले। भारतीय जनगणना 2026-27 मध्ये दिनांक 1 फेब्रुवारी 2027 पासून जनगणनेच्या सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात धर्म आणि जातीची नोंद केली जाणार आहे। यावेळी वीरशैव लिंगायत समाजातील सर्व जाती उपजातीच्या समाज बांधवांनी आपला धर्म नोंदवताना धर्माच्या 7 नंबरच्या कॉलममध्ये आपला धर्म वीरशैव लिंगायत अशा शब्दात नोंदवावा। हिंदू धर्म कुणीही लिहू नये असा एकमुखी ठराव गोलमेज परिषदेत मंजूर करण्यात आलाय। तर दुसरा ठराव क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांनी स्थापन केलेल्या 12व्या शतकातील बसव कल्याण कर्नाटक राज्य येथील महात्मा बसवेश्वर महाराज यांचा मूळ अनुभव मंडप आणि परसू कट्टा मुक्त करून केंद्र सरकारने ताब्यात घ्यावा आणि जगभरातील पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात यावा। यासाठी दिल्ली येथील रामलीला मैदानावर प्रचंड मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचा ठराव यामध्ये मांडण्यात आलाय। तसेच क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची प्रतिवर्षी अक्षय तृतीयेला केंद्र सरकारच्या वतीने शासकीय जयंती साजरी करण्यात यावी असे महत्त्वपूर्ण 2 ठराव या गोलमेज परिषदेत मंजूर करण्यात आले असल्याची माहिती शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी दिली आहे। आज शिवा संघटनेच्या वतीनं शिवा वीरशैव लिंगायत गोलमेज परिषद 2026 आयोजित केली होती। येणाऱ्या जनगणनेमध्ये वीरशैव लिंगायत समाजाने धर्म आणि जात कशी आणि काय नोंदवावी याबद्दलचा ठराव पारित करायचा होता आणि दिल्लीला जो धडक मोर्चा काढण्यात येणार आहे त्या 2 मागण्यांसाठीच्या मोर्चावर चर्चा करून ठराव पारित करायचा होता। आजच्या या परिषदेला शिवाचार्य, आदरणीय गुरुवर्य शिवाचार्य आणि विरक्त मठांचे मठाधिपती असे एकूण 42 मठाधिपतींची उपस्थिती होती। त्याचबरोबर शिवकीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक यांच्या सहित समाजातले अभ्यासक, साहित्यिक, याचबरोबर शिवा संघटनेचे राष्ट्रीय पदाधिकारी, राज्य पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी या सगळ्यांची उपस्थिती, जवळपास 600 प्रतिनिधींची उपस्थिती आहे। या आजच्या 5 तास चाललेल्या शिवा वीरशैव लिंगायत गोलमेज परिषदेमध्ये 2ही ठराव पारित झालेले आहेत। त्यामध्ये पहिला ठराव हा दिल्लीच्या मोर्चामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं आणि देशभर महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती साजरी करा। त्याचबरोबर बसव कल्याण या ठिकाणचा महात्मा बसवेश्वरांचा मूळ अनुभव मंडप आणि परसू कट्टा मुक्त करा आणि जगभरातल्या पर्यटकांना बघायला खुला करा। हा ठराव एकमुखी ठराव मंजूर झाला। त्याचबरोबर येणाऱ्या जनगणनेमध्ये धर्म आणि जात नोंदवण्याबद्दल 7 नंबरच्या धर्माच्या रकान्यामध्ये हिंदू लिहू नका, आपला धर्म लिहिताना वीरशैव लिंगायत हा शब्दात धर्म लिहा आणि जात लिहिताना प्रत्येक उपजातीला लिंगायत शब्द अगोदर जोडून लिहा। तसं लिंगायत वाणी, लिंगायत तेली, लिंगायत माळी, लिंगायत जंगम, लिंगायत पंचम, लिंगायत कोष्टी, लिंगायत कुंभार या पद्धतीनं प्रत्येकाची आपापली जात उपजात ही लिंगायत शब्द जोडून लिहा अशा प्रकारचा एकमुखी ठराव आज मंजूर झालेला आहे। आणि आजपासून 1 फेब्रुवारी 2027 पर्यंत 8 महिने धर्मपीठ असतील किंवा आमचे शिवकीर्तनकार असतील, गायक वादक असतील किंवा साहित्यिक अभ्यासक असतील, त्याचबरोबर शिवा संघटनेचे पदाधिकारी आणि कट्टर मावळे असतील, घराघरापर्यंत हा ठराव घेऊन जाणार आहेत आणि येणाऱ्या जनगणनेमध्ये धर्माच्या 7 नंबरच्या रकान्यात फक्त वीरशैव लिंगायत धर्म एवढेच लिहा
आणि जात लिंग या शब्द जोडून लिहा हा ठराव मंजूर झाला. आजच्या प्रसंगी आजचा गोलमेज परिषदेचा कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला. मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि राज्यभर देशभर या दोन्ही ठरावाची अंमलबजावणी आणि प्रचार आणि प्रसार सगळे मिळून आम्ही करणार आहोत असा एकमुखी निर्णय झालेला आहे. धन्यवाद. जय शिवा.